नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. आता राणी बुवांसोबत बोलत असते आणि म्हणत असते की हे बघा बुवा, तुम्ही काळजी करू नका. आता सगळ्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी जो गैरसमज झालता तो दूर झाला आहे. सगळ्यांना माहिती आहे. अहो, तुम्ही दोष नाही आहे तुमचा काही. अहो, सगळ्यांना कळालं आहे तुम्ही खूप चांगले आहेत. मग का स्वतःला त्रास करून घेताय? असं राणी म्हणत असते. आणि आता जी बुवा आहेत त्यांना काही कळत नाही. ते कोमात असतात. पण त्यांना अचानक असा त्रास सुरू होतो. ते आता खालीवर त्यांचा बीपी व्हायला लागतो. आता राणी ते ओरडायला लागते. तेवढ्यात राणीची आई इंद्र आणि ते तिथे पळत येतात. इंद्र डॉक्टरांना बोलवतो. डॉक्टर पण येतात. डॉक्टर म्हणतात काय झालं? तर आता डॉक्टर पूर्ण घाबरून जातात. तर आता तेवढ्यात डॉक्टर म्हणतात लवकर लवकर या, वॉर्ड बॉय लवकर ये. आणि इंजेक्शन आणल्यावरती आता लगेच ते बुवांना इंजेक्शन देतात. इंजेक्शन दिल्यावरती आता जी बुवा आहे ते बुवा काहीच बोलत नाही. इंजेक्शन दिल्यावरती ते आणखीन शांत होतात. तर आता लगेच राणी ते पूर्ण घाबरलेले असतात. तर आता डॉक्टरांना विचारतात, काय झालंय? बुवा तर बरे आहेत ना? बुवांना काही त्रास नाही झाला ना आमच्या? तर ते म्हणतात की नाही, बुवांना काही त्रास झाला नाहीये. तुम्ही काळजी करू नका. बुवा ठीक आहे. हे बघा, एक सांगू का तुम्ही? तुम्ही काय बोलत आता बुवांसोबत? तर ती म्हणते काही नाही. हो, मी चांगलंच सांगत होते त्यांच्या याचं ते जे घडलं ते. तर आता लगेच म्हणतात की हे बघा, तुम्ही असं जर बोलत राहिला ना तर बुवा लवकर शुद्धीवर येतील. खरंच तुम्ही बोलला ना ते खरंच खूप चांगलं झालंय. त्यामुळे बुवांना अजून मदत झाली आहे माहिती का शुद्ध राहण्यासाठी. खरंच खूप चांगलं केलंय तुम्ही. तर राणी म्हणते की हो ना, मी तर पूर्ण घाबरून गेले होते. मला असं वाटलं होतं माझ्यामुळं बुवांना काही झालं की काय. तर ते म्हणतात नाही, तसं काही नाहीये. बुवा उलटे चांगले झाले आहेत तुमच्यामुळे. असं ते म्हणतात. आणि आता ते म्हणतात की हो, बुवा खरंच चांगले आहेत. आणि हे बघा तुम्ही आता असेच त्यांच्यासोबत बोलत जा, त्यांच्यासोबत गप्पा मारत जा. ते तुमचे हे गप्पा ऐकतात, फक्त तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही ते, असं म्हणतात. तर म्हणतात काय असं घडतंय का सगळं? तर ते म्हणतात की हो, बुवा फक्त रिस्पॉन्स देत नाहीये, बुवा एकदम ठीक आहे असं म्हणतात. आणि आता लगेच म्हणतात ठीक आहे, मग चांगलं झालं, माझे बुवा नीट आहे असं राणी म्हणते. आणि आता जी राणी आहे ती राणी आता खूप खुश झालेली असते. तेवढ्यात आता जी राणी आहे ती राणी आता तिथे इंद्र आणि राणी आता घरी जायला निघतात. राणीची आई तिथं थांबते आणि इंद्र आणि राणी घरी जायला निघतात. तर आता घरी जायला निघाल्यावरती आता लगेच जी राणी आणि इंद्र एका मंदिरापाशी थांबतात. तिथं थांबल्यावरती आता जो इंद्र आहे तो इंद्र आता तिथे लगेच जो इंद्र आहे ना तो इंद्र आणि राणी ते बसलेले असतात. तर राणी जी असते ती राणी तिथे खूप खुश असते आणि ती म्हणत असते की हे बघा, ती म्हणत असते की माझे बुवा इंद्र सर, मला असं वाटलं होतं की बुवांना काही झालं का, पण काही झालं नाही, बरं झालं, माझी बुवा ठीक आहे. मला खूप काळजी वाटली होती असं ती म्हणते. इंद्र म्हणतो की हो, तू काळजी करू नकोस असं इंद्र तिला म्हणतो. राणी म्हणते की इंद्र सर, तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. तुम्ही मला माहिती का माझ्यासाठी काय केलंय ते, असं ती त्याला म्हणते. तर इंद्र म्हणतो की राणी, हे काहीच नाहीये ग, किरकोळ आहे. मी तुझ्यासाठी काही करेल. बुवा लवकर बरे झाले पाहिजे, मला एवढंच वाटतंय. बुवांना असं बघवत नाहीये ग मला, असं म्हणते. आणि आता लगेच राणी म्हणते की हो, बुवा लवकर बरे झाले ना तर मी त्यांना चांगलं शिस्ती देईल, शिस्त हे करेल, त्यांना सांगेल मी सगळं काय काय घडलं होतं काय नाही ते सगळं सांगेल त्यांना. तर आता ते म्हणतात की हो, तू सगळं समजून सांगायचं बुवांना. तर ते म्हणतात की हो, बुवाला मी सांगेल, तुम्ही काळजी करू नका असं राणी म्हणते. आणि आता इकडं जो इंद्र आहे, आता जो इंद्र आहे तो इंद्र आता म्हणत असतो, राणी ते उभा राहते आणि इंद्र उभा राहतो. तेवढ्यात इंद्र राणी रडत असते. इंद्र त्याचे डोळे पुसतो. नंतर राणी इंद्राला मिठी मारते आणि म्हणते की इंद्र सर, खरंच मी तुमचे उपकार कधीच नाही विसरू शकत. इंद्र म्हणतो की हो राणी, मी पण हे बघ, तू माझ्यासाठी काहीतरी केलंय ना त्यामुळे माझा जीव तुझ्यामध्ये गुंततो आणि त्यासाठी मी तुझ्यासाठी काहीतरी करतो असं म्हणतो. आणि आता इंद्र आणि राणी घरी जायला निघतात. ते घरी आल्यावरती आता इंद्राला इकडे फॅक्टरीत बोलावून घेतलेलं असतं आबांनी. तर इकडं जो विक्रांत आहे, विक्रांत आणि उर्मिला तिथे काहीतरी विक्रांतला खायला देत असते. विक्रांत म्हणतो की मला नाही खायचं. तर आता लगेच ती म्हणते की आपण ड्रिंक घ्यायला सोबत बसल्यावर तू खातो ना, मग आज का नाही खाते माझ्या हाताने खायचं नाही का तुला, असं म्हणतो. तर आता लगेच ती आणि विक्रांत म्हणतो की उर्मिला, माझं डोकं खाऊ नका, माझं डोकं सटकतं, असं काय वागतेस ग तू, मग वेळ काय चाललं काय आणि तू बोलते काय, कळतं की नाही तुला काही, असं विक्रांत बोलतो. तर आता उर्मिला म्हणते की हे बघा, अहो विक्रांत, तुम्ही असं का करताय, असं नका करू ना, अहो खा ना काहीतरी. तर आता विक्रांत म्हणतो की मला त्या राणीचं काहीतरी करायचं आहे, आता तिला मला काहीतरी संपवावं लागणार आहे, असं तो म्हणत असतो. तर इकडं त्यांनी आणलेलं असतं ना, तर आता इकडं आबांनी बोलवलेलं असतं. तिथे विक्रांत पण येतो. आबा, विक्रांत आणि इंद्रा हे तिघं बोलत असतात. इंद्र फॅक्टरीविषयी आबा त्यांना माहिती सांगत असतात. तर इकडं आता जी राणी आहे ती राणी आता
घरी येते. घरी आल्यावरती मालती तिला शांत बसून देत नाही. तिचा हात आणि ते पिरगळते, तिला त्रास देते आणि विचारते, "सांग तुला कुणी मदत केली आहे स्वयंपाक बनवायला?" तर आता बघूया पुढील भागात नक्की काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.